किती ऊन आहे बाई. एवढं आवरलं बसले आता थोडंसं उन्हात आणत. का वहिनी काय हो? बसले का? हो ना, किती ऊन आहे बघा ना. हा ना. आहे ना, तुम्हाला काय घरी करमत नाही बा? अहो आपला मळा आहे स्वतःचा. हा, थोडंफार ते. काम करावा बसावा माणसाने. घरी काय करते तुम्हाला बायामध्ये नाही बाग देत पण आहे ना. मला जास्त आवडतच का नाही. बरं वहिनी काय भानगड काय नाही बायामध्ये कार जाते तुम्ही जास्त? तुम्हाला एक सांगू का, बायांना काय का उद्योग राहतं, काही काम नाही धंदे नाही. हा ही खाल्लं का बाईनी इकडं बोलली ती तिकडं बोलली. हा. त्यापेक्षा बरं आहे ना आपलं आपलं. अहो त्या संगीनं माझ्या मा बायकोची भांडण लावून दिली माहिती का? बसल्या बसल्या रिकाम्या हा हा. आता आमचं येडं भूत हा. जायचं आणि बसायचं तिथं. तुम्हाला तर माहिती ना ती किती फाटक्या तोंडाची आहे. चुकलेला होती. हा. आणि ते काय झालं एक दिवस आहे ना, ते रामभाऊ नाही का चालली होती बाजारला. आता म्हणलं उन्हात आणायची चालली, म्हणलं घ्यावं बसून तिनं आता हात दिला. म्हणलं जाऊ द्या मला दया आली, घेतलं बसून. तर तो रिपोर्ट थेट माझ्या बायको जवळ. बापरे. हा. आणि काय गॅस काय बीच का आलं असेल तिनं असं खांद्यावर हात ठेवला. गचका म्हणजे काहीतरी हा. पडत बिडत असं बिचारी धरला असं. धरलं असेल खांद्याला असं चुकून धरलं तिनं. हा. आपल्याला काय वाटलं, आपल्या मनात ती भावनाच नाही. नाही. हा. आणि चायला केलं ना बाबा तिचा वाडा पुरा. अरे देवा. माझ्या बायकोचे माझ्या हे भांडणं. मग तिला म्हटलं मला एक सांग, तुझा माझा एवढा विश्वास नाही का? विश्वास आहे म्हणे, पण मग हे असं कोणी जर बाहेरच्यानं जर असे कान भरले ना, माणसाचा विश्वास डगमग करतो मग. बरोबर आहे. ते काय होतं, लोकांना सोपं वाटतं ह्या गोष्टी, पण संसार उठतं ह्या गोष्टी. बरं ते भांडण मला किती दिवस पुरलं माहिती का? 1.5 महिना पुरलं. बापरे. हा. बाई असं झोपली का जेवण खावणं झाले का तुमच्या आमचं हो रोज 12-1 पर्यंत. हा. मग जेवण खावण्याचा पण सत्य ना. नाही जेवण खावणं होऊन जायचे, हा का? झोपत येत नव्हते रात्री. रात्रभर हो कुरकुर झोपत येत करायचं नव्हते. असं. हो रात्रभर. समजा मला इकडून तिकडून झोप लागले ना, तिकडे तोंड करायचे उलटी लात मारायची. हा का? हा. खाली पडले पाहिजे तुम्ही. नाही लात म्हणजे झोपून नाही द्यायचं असं. हो ना, मग ते मुद्दाम एका पाय लाथेत लावायचा. खाली पडलं पडाव का काय हो? हा मुद्दामून हा मुद्दाम. हा. बरं आता माणूस तर चिडचिड तरी काय, एकदा जाऊन 2-3 सटके बी हाणले मी. मग आता रागात मारलं तर काय करते, मारलं रात बरडत बसली ती, झोपली मला झोपू दिला. पण मारायचं नाही हो, समजून नाही सांगायचं. आता ते केलं बंद. मग तिला काय ना एवढी अक्कल नाही का? हे माणसं बाहेरची राहत्या, हे लाव्या करत्या, तिला समजायला पाहिजे ना ती गोष्ट. पण मग आता काय बायकांचे म्हणता ना, माणसं गुडघ्यात बेजे राहत, तसं काही असतं एखाद्या तिची बायला बुद्धी शॉर्ट आहे थोडीशी. हा. लय नादन पोरासारखी करते. नादासारखं नाही हो, प्रेम असं एवढं. नाही प्रेमाचं काही नाही, प्रेम आहे बाबा. आपण कोणतं कमी करतो? हा. आपण कोणतं कमी करतो? मी कोणतं कमी प्रेम करतो? तुम्ही मी बी लय जीव लावतो. तिची एक पण साडी फाटू देत नाही. हा ना. फाटायच्या पहिले दुसरी साडी तयार. बघा, कमीत कमी वर्षान काही झालं 10-15 साड्या राहत्याच. म्हणजे लग्न कार्यात गेले तेव्हा पण घेता. ते वेगळ्या हो का? माझ्या स्वतःकडून राहत्या. तिला लय आवड साड्याची. जवळजवळ एक कपाटात जवळजवळ 3-1 साड्या भरून ठेवले. अरे बापरे. चायला म्हणलं अरे तू एवढ्या साड्या साड्या? हो लय साड्या. म्हणजे 1-2 लग्नाचा बसताच म्हटलं तरी हो चालेल. आणि एकदा दोनदा वापरेल ना फक्त. बापरे. एकदा दोनदा घातली जाती, एकदा नजर फिरवी ती आणि जी पटली ती काढून घेते. म्हणजे त्यांचं म्हणणं असेल ह्या लग्नात ही घातली, आता परत नाही. हा दुसऱ्या लग्नात हो नवीन. पुन्हा डबल साडी दिसणार नाही. अरे बापरे. किती नशीबवान बाई म्हणावं. नाही जाऊ द्या मरू द्या काय आहे. तिच्या आनंदात आपला आनंद आहे, जाऊ द्या घेते ना. पण मला काही गोष्टीचं टेन्शन नाही माहिती आहे का? हा फक्त ते एवढं आमच्या आयुष्यात तेवढं एक भांडण झालं भाऊ. हा ना. त्याच्यानंतर आमची करकर नाही, कुरकुर नाही, काहीच नाही. पण ते लोकांचं ऐकून झालं ना. हा लोकांचं ऐकून. बरं येऊ का वहिनी? आता बसा तुम्ही. येता का मग? हा येतो मी, कारण काय माहिती का मला थोडं बाहेर जायचं होतं. तुम्ही काय इकडं गरक्याला आले होते का? हा गरका मारलं मी, हो. पाहिलं ते कांदे बिंदे टाकेले ना, हा का? लात्याचं वास यायला लागलं. हा ना. हा ना साठवायचे ते. जरा लवकर यात जायचं ना, ते बैल कवर राहता पाण्याचे बिगर पाण्याचे. नाही पाजलं पाणी पाजलं ना. नाही ना, आता तुम्ही आल्यावरच करता ना सगळं. हो पोरं करते ते, पण पोरं कसं आहे माहिती आहे का, लई खेळगड पोरं. हा. आज ते बैलेकडं आले नाही आणि काहीच नाही. बरं ती एकाला ना खेळायचं ना आधी ते कुठे पोरं खेळताना दिसले जाताना खेळत बसतं ते. हा का? हा मग आता पोरांचं वय आहे, त्याच्यामुळे बोलू शकत नाही आपण नाही जास्त. जाऊ द्या मरू दे, ते काय खेळायचं जाऊ दे, खेळायचं वय खेळायचं वयात खेळतं माणूस. मग नंतर मोठं झालं काच काय. आता आपणच बघा बरं, संसार पाण्याला लागलं कुठं जातो का माणूस? हा बाबर कुठं जायले? ते आता येतील मळ्यात कुठं म्हणे, बाहेर काम आहे हा जरा, येतो म्हणे. जाऊ दे, पण बाबूराव असून तुमचं लय जमत बरं का वहिनी. हा, आमचं मी आयुष्यात तुमचं कधी भांडण पाहिलं नाही. नाही. आयुष्यात नाही पाहिलं कधी. कधी मला बोलला नाही का माझी बायको असं बोलली का तसं बोलली, एकदा पण नाही. अहो कसं असतं, नवऱ्यानी बायकोनी एकमेकाला समजून घेतलं तर घर चालतं, हो नाही तर ते घराचं नुकसानच होतं ना.
आणि आमचं कसं आहे, नवरा तापला का मग मी शांत बसते आणि मी तापले का मग आमचं माणूस शांत बसतं. बरोबर. बरं चल मग आता तुम्ही जाता. हा बस बस तुम्ही काही नाही. जा मग तुम्ही. हा तुम्ही काही संध्याकाळपर्यंत जात नाही आता. नाही नाही मी इथंच बसते आता थोड्या वेळ. चाल मग. हो हो जा. एवढं काही तातडीनं आले बाई गेले पण. सम्या काय करतोय तिथं? काय एवढं त्या बायला चिटकून बसलाय बा. मी जातो डोकं लावायला. गेला उठून बघा तो आता. बरोबर वागा. तुझ्या म्हण मिलाई चात्रा आहे, तुझ्यापेक्षा मिलाई चात्रा आहे. तुझ्या म्हण मला कोणी पाहिलं नाही, पण शिरपतरावला काय म्हणून दिसत नाही. शिरपतरावची नजर लय कावळ्यावानी लांब आहे. जातोच मी सुद्धा ना, पाहतो तिला काहीतरी डोकं लावून. आता काय करावं, थोडंसं काम करावा 4-5 वाजेला आणि जावा मग. आता असं वाटतंय मला थोडं ऊन कमी कमी होत चाललंय. वहिनी कावाला निश्चित ना, हं? लय निश्चित ना म्हणलं. मग आता निसते ना, आता ऊन बघा बरं किती. म्हटलं थोडं खाली झालं का. कुठे गेला बाबाराव? ते बाहेर गेलेले हो. हा का? हो काला? आता काही कामधंदे असतात ना माणसांचे. मग तेच तर म्हणलं वहिनी एकटीच आहे, तिला करमत नसन, हं. जावं लाग कर्म लागायला. का बरं मला करमत नाही? नाही बोलत चालू लागायला, माणूस बोलत चालत असलं म्हणजे बायाला माणसाला दिवस कुणी का जातो कळत नाही. मला काय नाही, मला माझ्या कामाशी मतलब राहतो. मला काही गरज नाही बोलू चालू लागायची कोणाची. आई येतं काही काम आहे आता, फक्त बसायचंच काम आहे. हा बसायचे काम आहे का आता हे? मग आताच तर मी सगळं आवरून इथं बसली होती मग थोड्या वेळ उन्हाची. हा का? हा झाडाखाली. मग काय नाही तेच म्हणलं जावं वहिनी का तसं टाइमपास म्हणून. वहिनीकडे काय काम काढलं तुमचं? हं? जाऊन दे वहिनी, हा तुमचा स्वभावच लय भारी. हा ते तर माझा आहे हो सगळं माझं. वहिनी तुम्हाला पाहिलं ना, मला भूक सुद्धा लागत नाही. म्हणजे हा भूक सुद्धा लागत नाही. बघितल्यावर मन रमत, माझं मन रमत समाधान होतं. हो मला बघून हो काय बोलत आहे असं तुम्ही? खरे खरे. उलट पालट नका बोलू काय पण. त्याचं काय उलट पालट सुईच बोलतो मी. म्हणजे तुमची बायको सोडून दुसऱ्यांच्या बायका पाहिल्यावर तुम्हाला मन रमत आहे? कोणती बात झाली आता? अहो तुमचा स्वभावच लय भारी. तुम्हाला जर पाहिलं ना, त्या दिवशी नाही का मी ये बरापून गप्पा मारीत बसलो होतो. मग आता इकडचं तिकडचं चाललं होतं थोडंसं. मला काय म्हणजे असं काही डोक्यात मग आज करा ना इकून तिकूनचं दर्शक काय गप्पा छापा. काय कसल्या गप्पा करायच्या? इकूनच्या तिकूनच्या. इकूनच्या तिकूनच्या करा ना तुम्ही. कोणत्या गप्पा करतात? नाही नाही, तुला कोणत्या गप्पा आवडत आहे? मला चांगले आवडतं अशा. कोणत्या पण पानसट गप्पा नाही मला आवडत. चांगल्याच परपंच गप्पा आवडतेच नाही. नाही मग मला पानसट नाही आवडत. तुम्हाला पानसट आवडत? मला लपडे लपडेच बातले आवडत. मी जेवणार नाही पर बात ऐकन. भैया माणसाचं काय डोकं फिरलं का काय? ते दिवशी चांगले बोलले ना, आज काय असं वेगळे वेगळे बोलताय माझ्याशी? बरं काय वहिनी, हा दुसऱ्याला गुलू गुलू बोलत दुसऱ्या संग मा संग तुला काय होते का? मा वास येतोय तुला? पण दुसऱ्यांसमोर कोणासोबत बोलते मी आता गुलू गुलून? तुम्हाला त्याच्याशी काय पडलंय मी माझं? मी काय तुला का लांबून पाहतो कोणी गप्पा करायला राहतच. मी गप्पा केला तू काय दुखलं? पण मी म्हणते माझ्यावर एवढं लक्ष ठेवायची तुमचं काय गरज आहे? माझा नवरा नाही देत एवढं लक्ष, तुमची काय गरज आहे? नाही ते तर आहे ते. मग नाही ते खरे म्हणा, पण मग बा दुसऱ्यांच्या बायकावर लक्ष द्यायल्यापेक्षा आपल्या बायकावर लक्ष द्यायचं ना. तिच्यावर तर रोज लक्ष देतोय. हा रोज लक्ष देतो. रोज तर तिच्या पैसे जाऊन कटाळा येतो गप्पा करायला. गप्पा त्याच हो मला जास्त शिल्लक बोलणं आवडत नाही. पांचटपणा बिलकुल आवडत नाही. मग काय असं ना माझं रोकटोक तोंडावर बोलणं असतं. बोला बोला बोला, मी सहन करून घेईन. बोला बोला तुम्ही बोला. मला हे पांचट गोष्ट बिलकुल आवडत नाही. मला ज्याकडं पांचटपणा करायला बिलकुल यायचं नाही. नाही नाही, पांचट नाही करायचं. पांचट सर्दी होती, चांगलं करायचं घट्ट घट्ट काय आता? गप्पा. आता कोणत्या घट्ट गप्पा करता? चांगल्या महत्वाच्या गप्पा जीवाभावाच्या. आता कोणत्या जेव्हा गप्पा करायच्या बरं? मला सांगा बरं जरा. सुखादुखाच्या. हं? ते काल मोडली. कोणत्या करायच्या गप्पा मला ते सांगा. सुखादुखाच्या. सुखा दुखाच्या. तुम्ही कोणी एकमेकाच्या माझे? दुःखात सुखात सामील व्हायचं. हा का? एकमेकाला सहकार्य करायचं. एकमेकाला आधार द्यायचा. मग त्याला म्हणते सुखादुखाच्या गप्पा. मला येत नाही तशा. तुम्हाला येतं का? हो मला येतं. हा का? तुम्ही कोण लागले माझे एवढे सुखा दुखाचे गप्पा करायला? कोण लागले? तुम्हाला काय एवढं लागलं? पण मग तुम्ही अशा पांचट गोष्टी का काढता माझ्या? मी कुठं पांचट काढले? अजून काढायचे सुखा पांचट. दुखाच्या ये ते याऊ त्याऊ. हा
काय घालतं ते तोंडामध्ये काड्या? हं? म्हणजे तुला ते सण होत नाही का तोंडात घातलं नाही? नाही नाही, मला तिथं बिलकुल नाही आवडत त्याचे घाणेरडेपणा. मी तर काही बाय तर लय तोंडात घेते अशा काय मिसऱ्या फिसऱ्या काही ना काही. तुम्ही काय आता बायांचं एवढं लक्ष देत राहता? कोणी नाही मिसरी नाही, काय खातं, कोणी काय तंबाखू निव असे बोटच घालते असं ना असे. अहो, मग त्यांना ती मिसरी लावायची सवय आहे. तुम्हाला एवढं काय पडलंय बायांशी? हा? बायांसोबत एवढं काय पडलंय तुमचं? ठेके बरं तोंडात जाते तोंडात डायरेक्ट काय? तंबाखू फेक सुद्धा नाही खाली. आणि मग हे ठकीचं आणि बकीचं माझ्या समोर काढायची काय आणि मग गरज मी आहे? एवढं काढू तोंडात टाकलं तुला काय एवढं राग आला? तुम्ही निघा. तुम्ही निघा आता. माझ्याशी जास्त डोकं लावू नका. मला बिलकुल असेच पांचट लोक आवडत नाही. मी काय फालतू बिलतू दिसले का तुम्हाला इकडचं नाही, इकडचं? कोण म्हणतो तुला फालतू? मग कोण म्हणतो फालतू? तुम्ही का बरं मग असे इशे माझ्याजवळ काढताय? साडी लय भारी शोभत वहिनी मग तुम्हाला बघा. मला पटली माता. आता एवढं साडीपर्यंत खालून वरून पाहिजे काय गरज आहे हो? दिसतीस ना आता अंगूर आहे म्हणून दिसतीस म्हणून पटली म्हणून तुमच्या याला लय शोभत अंगाला. अहो, तुमच्या माणसाचे असे नीच माणसाचे जाती हे नजरे ना चांगले नाही राहते अशा लोकांचे. असेच डोळे फिरवता बायांवर. म्हणून अशा लोकांना आहे ना कुठं म्हणजे कुठं कार्यक्रमात पण उभं नाही करावा. हा साडीचाच पीस आहे का? तुम्ही एवढं बारीक पाहायची काय गरज आहे मी म्हणते? हा? एवढं खाली नजर करा. माझा नवरा एवढं बारीक नाही पाहत माझ्याकडे. तुम्ही काय एवढं पाहताय? वहिनी एकच हातात बांगडी एका हातात पट्टा काय ये बाबू. वा. काय माणूस आहे पावसाळ्यात द्यायचा? हा? उठलं का सुटलं खालून वरून बायाकडे पाहत राहतो. काय बाय कधी पाहिली नाही का काय? बिंडोक द्यायचा. ह्याला लाईट आहे गेली फुलवऱ्याला पाणी लावलं होतं. बायको म्हणा मी डबा घेऊन येते अजून डबा घेऊन येते. या आईची म्हैस जावायची का हां काय करावं आता हिला? तर घरी जायचं म्हणजे जवळ आहे का ते? बसला का बाबूराव? हा बसलं भाऊ. माझ्या तो काच माझ्या भाऊ इकडं काम करू करू पार जाम झालं. लाईट येते का ना करतोय माझी वेगळी घरची माझी वेगळीच. काच माझ्या बाबा काम करावं लागत त्या दिवसांदिवस. जाम बोकला बघा तू. हां जाम फसले रे. मला वाटलं थोडा फसले पण जाम फसले. काय जाम फसले? मी काय कुठं यावर केले काय मग त्या यावरात फसलं काय डोकं तू काय तुझ्यापाशी काय कमजोरपणा आहे का? काच मग सगळे भाऊ पैसा आहे पाणी आहे जे जमीन आहे जागा आहे सगळे गाड्या आहे गोड्या आहे काच. त्याला काय चाटतो पैसे पाण्याच्या जागेला. मग काय लागत तुला? जे सुख पाहिजे ते भेटत नाही बाकीचं काय. मला सगळं भेटत आहे भाऊ. का ते तुला काय माहिती मला नाही भेटत म्हणून? दिसतं ना दिसतं ना. हा घराचे काळा अंगण सांगत भाऊ. बस बस मग आमचं अंगण तर पाहिलं नाही किती स्वच्छ आहे. हं? माय बायको 5-6ला सुटती. पहिला अंगण वट्टे जाडी ती मग चूल पेटी ती. हा का बायको नाही जरा पण तू बायको त्या कामाला चांगली भाऊ कोणाला आलेला आडून धरीत नाही. नाही माय बायको कोणाची गरज असेल ना हा मोकळं करून देते काय अडचण म्हणजे कोणाला आडून नाही धरीत बा. आता मी म्हणते जर कोणी पीठ न्यायला आलं असेल पीठ दिलं असेल कोणी बाई माणूस अरे ज्याला पाणी लागलं त्याला पाण्याची अडचण बाय घेती. हा. ज्याला भूक लागली त्याची भुकाची अडचण हो. बाय घेती. ज्याला मेस सांगेले मेस सांगेले. हे बघ आपलं कसं आहे म्हणलं आपल्या आजापाजापासून आहे. ज्याची बायको वारली तिची अडचण बाय घेती. ए तू नीट बरोबर का तुला एक सांगतो काय बोल राहिले तू? माझं सहकार्य प्रत्येकाला हा? काय काय टाकेल तू सांगतो मोठे इथे नालायक जा तुमची का बोलता बोलता काय बोलून घ्या त्या लाजा ठेवल्या कुठे तुम्ही? हा हे कामं करू का बुसकटा पडली आमची दोघांची. ते बरोबर आहे. तू थकला का तू वापर करते दुसरी का? काय वापर का बाय शेरपे तुम्ही अजून नीट बोला. तुला एका गोट्यात नीट करेल बात इकडं. तुला काय मी बोलायला नव्हतं आलं इकडं. तू आला का आला इकडं आला चांगला बोल माझी. नाही ये तू पाठवतो का जमाना जाते म्हणजे असं. म्हणजे मी कायला कुठं पाठवू? ती मा राहणार ती बिचारी डबा घेऊन येणार आहे आता आम्ही दोघं जेवण करू. बरं, लाईट आली का पाण्या उभा करतो. तिकडे गेलो पैसे कमवण्याची हाऊस कुठं हाऊसपुरी कुठं कुठं गेल्या तुला माहिती ती हे चेन्नई घेणार का परत 17 वखत तू तेच बोल राहिल्या परत. हा माणूस एकदा सहन करेल दोनदा सहन करेल. हा
म्हणजे तू लग्न जायचं माहिती नव्हतं का? काही डोकं लायचं लग्न जायचं माहिती नव्हतं? अरे बायको सारखी बायको तर आहे का गावात बावळट्या लोक कोणाला कोणाच्या पंक्तीला बसितो लोक हे? लोक करतो चांगली. ए, तूच नाला काय गाडचा तुला नसर रोज उठवत तेच उद्योग आहे काम धंदे नको याची अशी गेली त्याची त्याची पळाली हा याच्या नालाक धरायचे का नाला का हे काय पैसे आधी का मग? ए, काय म्हणतो राव तू पण हा तुला भरू की एक दोन आता एक हा भरू का अरे माझ्या डोळ्यानं पाहिले. काय पाहिलं तो केळ हा काय बरं काय पाहिलं अरे हं. हो बरं हां तो हो समय बरं नाही का समय हां समय हां समय संगीत की गुलू गुलू गोष्टी करत होती 2 तास कुठं जांभा झाडाखाली. जांभा झाडा खाली हा आणि ते घरी जाऊन तिकडे जांभा झाडा खायला जाईल तुला सांगतो बराच हातबीट टाकून ते तर काय तर पावत नाही मला माझ्या डोळ्याला पावत नाही. नाही मला वाटलं काय तू कमजोरपणाचं म्हणून तो मोकळी नाही रे करी यायला तू काय डोकं लायचं येड्या? जाय बाय कर माझ्या तू जेव्हा समाधानी कर. हा का आज सांगाल कोणी आज कोणता नाव राही पण कमजोरी असते मग काय करायचं? यायला काय बोल राहिले शिरपे तू हा तू आता माय ना पकड डोकं मस्तक चढून दिलं बघ तुला सांगतो हा. तळ पायाच्या आग मस्तकडे गेली मावाले आता तुला एक खरं, खरं, ते सांगतो डोळ्यानं मी आता जर गेलो तिला जोर मी काय तो डोळ्याचा काना 4 बोटा तर मी डोळ्यानं पाहिले भाऊ. यायला माय एवढी सोन्यासारखी बायको नाही तर तिला विचारून पाय समय बरोबर तू गप्पा करत होती का नव्हती? बरं विचारतो थांब हा. येणार जर डबा ती घेऊन नाही म्हणली ना मला फोन कर. बरं ते डबा घेऊन रे पहिले नाही आले आले जेवायचं बंद करतो पहिले विचारतो तू सम्या काल गेली ती बोलायला बा ती मला डबा घेऊन गेली. जेवणाचा हा तिची बायको घरी नाही ना. हा का मग ती म्हणते मी आहे ना कशाला लोड घेतो. तो ऐकला का काना नाही ऐकलं म्हणून पाय बरं शेरप्या काय खोटं बोलू का काय? आयला गैर खरं खोटं करायची पाळी जर आली राव कोणते पोरमा हातात देते शपथ खाईन मी. हा का हा मग दुसऱ्या पोरं आता द्यायचे का आता आम्हाला पोर होईल नाही ना असं. मग तो का तुला कमजोरपणा आहे का मग बायकोला पती आपल्या हा बायकोला पती सांगले डॉक्टरना काय अजून 4 वर्ष हालचाल करू नका. असं का हा नाही तर पोरं इतक्या मग तू लोकांच्यात पोराची शब्द घेतो बा मग आता नाही ना आपल्याकडे. हा बरोबर बरोबर बरं आता तू कुठं चाललाय आता हा? तू कुठं चाललाय ते तुला सांगाल बायको ध्यान ठेवी ध्यान बरं आता मी जातो आता नको ऐक मोकळी. आता तू म्हणतो तिकडे ती डबा घेऊन गेली हा. मी आता तिकडे जातो हा आता मी ती काही इकडं मग आता टाईमही झालाय म्हणजे मला तरी कळल का कुठं येते म्हणून डबा काय घेऊन नाही आली म्हणून बाय बायला तास टोला आणि बायकोला शाबदार मार लागतो तर बायको वल्ली काठी दाबल्याने दाबून बरोबर या खाट आम्हाला तुझ्यापासून ती सटकाय बसली. नाही कशी सटका ते पाहतो ना हा, कारण साम्या त्याच्या बायकोचं नाही जमत. हा ना साम्या लागला तुझ्या बायकोच्या माग बर पाय मी तुला सावध केलं ऐकू वाटलं तर ऐक नाही तर बाबा जात असेल तर जाऊ दे. नाही रे बाबा नाही बा, आता मी थांब ना तुझा तसंच जाऊ दे आता. बाई किती वेळचं रानामध्ये वाट बघत पाहते मी यायची अजूनही पत्ता नाही आहे. आज फक्त त्याची बरोबर हे करणार आहे मी. काय करते का हो ना तिकडं? आले का तुम्ही? कुठे फिरता हो तुम्ही? कुठे फिरता? देवदार मला देवधर्माला का लक्ष्मी धर्माला? लक्ष्मी धर्माला म्हणजे तू काय बोलते काय कळतं का? कळतंय ना मला. नाहीच कळणार. काय झालं तुला? आतून बरोबर कळत असेल आणि झोंबतही असेल. जमपत मग जमलं तर मग मोठं मी गागून उठन ना. हो ना? काय झालं तुला? तुम्ही त्या बाबूरावच्या बायकोला काय बोलले हो? मी कधी बोलले? मी कधी बोललो? ती आहे तशी हायच तशी म्हणजे? हा आज जर तुमच्या बायकोला कोणी काय बोलला तर तुम्हाला सहन होणार आहे का? ते बाबूराव जर आला मला जर असा बोलला तर सहन होईल? त्याचं तोंड फोडीन ना. तोंड फोडेल याचा अर्थ मग तुम्ही बोललेच पळ मग काय तू काय कसं काय तोंड फोडणार तुम्ही त्याचं? अरे पण मी बोलत नाही तिला. तुला खरं सांगू हा. का सम्याचं तिचं लफड आहे. आणि ती मी पाहिलं मी पाहिल्यानंतर आहे ना ती येड्यावानी करू लागली नो माव जावं सुटली. हा का? बरं तो किती सोन्यासारखा नवरा आहे रे बाबूराव. आणि मला एक सांगा तुम्ही त्याचं काय घेऊन खाल्लंय का हो? हा घरचं देता सोडून न्यायचे त्याच्या संसारामध्ये तोंड घालत राहता. मला आहे ना कोणतं लफड माडवळा पाहिलं का मला दम नाही लिगत. मी म्हणते तुम्ही गावचे सरपंच आहे का? तिचा भाऊ आहे का? तिच्या गणगोतातलं कोणी नातेवाईक आहे का? कोण आहे तुम्ही म्हणतात तोंड घालायला? ते त्याचं पाहत बसतील ना. आपण आपला संसार पाहायचा. आणि काय काय बोलले तुम्ही तिला? कुठं काय हा? म्हणलं? वाकडे तिकडे काय बोलायची गरज होती? नाही वाकडे तिकडे काय म्हणलं वहिनी साडी लय भारी दिसती. हा आणि हा जम्पर याच्याच पिसाचा काय एवढं बोललं मग काय झालं? भाई झांफरापर्यंत गेले होते का तिच्या? जम्पर हा अहो, तुम्हाला काही लाज वाटते का दर्शिक? त्यात काय लाज एवढं? मग बाई लक्ष्मीच्या झांफरापर्यंत जायची काय गरज आहे तुम्हाला?
याला तुला डोकं खाते राव. डोकं खाती म्हणे. तुला काय बरं झालं झोडलं नाही तिनं. झोडायलाच पाहिजे असतं तुम्हाला, तेव्हा कळालं असतं बाई लक्ष्मीशी कशा डोकं लावायचं ते. स्वयंपाक झालाय का? कशाला द्यायचं तुम्हाला गरम गरम जेवायला? मग तुमचं तर पोट याचा संसार नीट करून त्या संसारात काही विष घालून तेव्हाच भरतं. अन्न पाण्यानंतर भरणार नाही. लय बोलायला लागली बघ तू आता. मीच बोलते का? लय बोलायला लागली अलीकडं. तू आहे ना, तू लयच तोंड सुटलं जाऊ, तो तोंड फोडीन ना, मग तेव्हा तुला कळन. म्हणजे खरं बोलले की तू तोंड फोडता. त्याची तिचा मारू काय काय नाही आपल्याला. मी तेच म्हणते, काहीच गरज नाही ना तुम्हाला ती इथं तिथं हे करायची. चाल 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 म्हणे. आता याच्यानंतर जा तुम्ही, मग सांगते मी तुम्हाला. देवाडू चाल. कोणच फोन आले होते काय माहिती. काय मेसेज टाकीते काय? अहो हा? मेसेज कसले मेसेज? काय लाज वाटत लाज? हा का पारच सोडली तू? तुम्ही आल्याबरोबर हा? एवढं का बरं तापले? तू डबा घेऊन येणार होती ना मला. तो डबा कोणाला सामायला दिला काय तो? कोण म्हणे हा? कोण म्हटलं असं? कोण म्हणलं? तुम्ही थांबा बरं. तो लाव का मुसकाट एका दोन? आपण तुम्ही एवढं का बरं चिडून का राहिले? पण शिकली धंदे करायची काय नवरा असताना? काय कोणते धंदे? हा? कोणते? तू काय करत होती इकडं? साम्या तू काय करत होती सांग पटक्यान. अहो काहीच नाही, मी बोलले होते त्यांच्याशी. ए बाय खरं बोला. अहो ते तिकडनं आले मळ्यातून चक्कर देऊन. हा मला म्हणे वहिनी काय चाललं हा. काय नाही एवढंच विचारत होतो. हा का? मग काय बोललं दुसरं? नाही नाही. नाही आणि तुम्हाला कोण काय सांगितलं? कोणा काय सांगितलं? हा आज सांगितलं कोण? ए बाय मला सगळं त्या शिरप्याने सांगितलं. हा ते शिरपतराव ना? हा शिरप्या एवढा मला म्हणे हा. बाबराव अरे रे रे तुझी बायको बिघडली म्हणा आता. डायरेक्ट म्हणा साम्याजवळ बघ कप्पा मारत्या गळ्यात हात टाकून बोलत्या आणि चालू आहे म्हणा त्यांचं. असं बोलले? हा आणि ते मला काय बोलत होती माहिती का? काय? बाई वहिनी म्हणे तुम्ही आज लय भारी दिसता. हा आणि कोण सुंदर साम्या ना? हा हा म्हणे साडी लय भारी दिसती. हा. आणि तुम्ही सुंदरच दिसता. हा. आणि तुमच्याकडे मी बघतच नाही म्हणा राहतो. काळं वांगणला येतो म्हणा मातो अंडाला म्हणा. आणि हा? मी तुमच्याकडे लांबून बघतच राहतो. कोण साम्या ना? नाही ते स्वतः. तो कोण शिरप्या? हा लाव बरं फोन. लाव त्याला फोन सगळ्याला. त्या साम्याला फोन लाव. हा इडा बोलू घे पटक्यान. बर तुमची आहे ना मनाची समाधानी करते मी. तू असे लावीला गप्पा मी गप्पा काही केलंच नाही ना तर मी घाबरू कशाला? तू आवर आम्ही लावते ना तुला मग. डबा घेऊन बोलायला रानामध्ये हा. आणि ये धंदे करीत बस अहो, थांबा ना. ये धंदे का पण चालू केले तू? बाई, हा? बाबा काही फोन सुद्धा म्हणजे लावू मी दे. रानात काम करतोय आणि तू घरी राहून हे काम करते काय? हॅलो का वहिनी? अहो भाऊजी एकदा या बरं इकडे. त्या शिरपतरावने काय सांगितलं यांना उलट पालट काय माहिती. केलं काय त्याने खेळ? हा तुम्ही आले आपण. तू येत असेल तर मी नाही येत मग. अहो मी त्यांना पण बोलून घेते ऐका. हा 2 मिनिटं आपण मळ्यात बोलत उभं. काय म्हटले? भानगडी होतील आमच्या दारादारी. काय तुमच्या होणार काही हो म्हणा इड ये माल मानावर डायरेक्ट मला कापून टाकू राहिलं त्याला सांग तू. बरं आलो 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 चला पाहू जेवण. हा? हा आलो. बरं या लवकर या. पाय माझा नवरा रक्षक झाला. हो हो लाव त्या शिरप्याला लाव. लाव, लावते दमधरा. त्याच्या बायकोला लाव. त्यांना दोघांना आता त्यांना लावलं बायकोला घेऊन यायला सांगते का? हा सांग मग. नाही रे, तू आज जागणार नाही मग आतातून. आता फोनवर बोलू लागले. अवर हॅलो हॅलो. हा शिरपत भाऊजी एकदा या बरं मळ्यात आमच्या. कुणी नाही दिलं? नाही कोणी नाही या. एकटीच आहे ना? हो एकटीच आहे मी. तुमच्या बायकोला घेऊन या. काय ना? आहो या तर खरी काम आहे थोडं. त्याला येडच सांगा त्याला काय लागते? आहो या त्यांना पण घेऊन या लवकर या. काय पार्टी बिर्टी काय? हो मटण आणलंय. अरे वा वा वा. मटण बिर्याणी कर दे. ते स्वांग आहे म्हणा मी चांगली आहे म्हणा या. ते सॉंग आहे हा मी चांगली या. बरं बरं चालेल चालेल. हम्म. येतो येतो ठेव. हा ठेवा. येतो म्हणले ना. हो ना आता तुम्ही सांगितलं तसं बोलले ना सगळं. का वहिनी? काय रे काय? तुम्हाला बायको का बरं बसला काय बोलतो तुम्ही? होता गळ्या हात काय हा का बरं? हा? मग तुझी बायको आहे काय? अरे म्हणजे नाही रे, बस काय बसतो म्हणजे काय? अच्छा म्हणजे तुझा काय? घरच्यारी बोलून राहिला. अरे काय बस हा? जाता येतं मला जाता येतं. लाज नाही वाटत का? त्याचं काय लाजायचं? त्यांचं त्यांचं ऐकून तर घ्या एवढं अरे चिडचिड. लाजायचं काय काम आहे त्याच्यात? अरे बस मग तिला नवरा आहे ना बसायला. काय तुझ्याकडे अर्थ लावून राहिला का? जेव्हा साहेब तुला परत सांगता हा. तांगड्या काउंट केला आणि तांगड्या सत्य सुद्धा काउंट केली. का बरं? हा. का बरं? परत जर दिसला मा बायको हा मी हात नाही लावू देणार येणार का? तू आज माल घाटच या आले गेली. या आले बघा. सापडला ना. सापडले त्याला सांगितलं. ए, तुम्ही काय बार-बार करून राहिले? हा? काय म्हणलो होतं ना मी काय मी म्हणलो होतो ना करायचं दारादारी होईल म्हणून. हा? तुम्ही काय बार-बार करू राहिले?
अरे हा? झालंय का नाही नाही हा हे काय काय बा चाललंय? बायकोचं तुमचं वाद चालू आहे, तुम्ही आज काय करते तो जीव घेऊन टाक. भेटच तू फक्त एखादं तू भेट फक्त आता मला तो जीव घेऊन झालं हा. का हा? हा आपण बोलवलं तुम्ही काय कशाला? भांडून हे का राहिले? बरं भांडताय? तुम्हाला आम्ही बोलवले का आला मी काय तू हवा तर मग मला काय बोलवलं बोलला या. तरी मी म्हणलो होतो ना वहिनी हा असलो मी येणार नाही अहो म्हणजे? पण मग आम्ही बोलवलं मग तुमचं कशासाठी? नेमकं झालंय काय बघ दोघांचं ते आम्हाला माहिती आहे. असं लागेल हा. पहिल्यापासून. लागेल आहे? हा कशाबद्दल कशा माझ्या समोर ठकीची पप्पी घेत होता बाई मग हा. तो ठेकीची पप्पी घेतात तू बापा बायको मला नाही घेतात. चालणार काय म्हणतो तो बायकोची काल पप्पी घेऊ मी मग त्याला टक्केची घेतली तुला काय कळ लागली जाऊ दे आता ते टक्के कोण लागली तवाली नाही नाही, ओळख ओळख पाळख होती ते माझं सामान होतं पहिले हा ते सामान होतं. गप्पे गपरे तू लई इज्जत घालून राहिला बघा, बाई तू उभ्या काय कळतं का नाही तुम्हाला? करा मग तुम्ही बा कराव का तुळशी पत्र ठेवलं तू- हा? तिची मला जिरवायची कोणाची तिची म्हणजे यानं काय केलं म्हणजे यानं याला आग मला लावली सगळं सांगितलं कसं मी तो बायको जवळ बसले गळ्यात हात टाकून अरे बसवायची. नाही बाबूराव तिला- ते बिचारी वहिनी आईच्या ठिकाणी मला असं करेल का मी अरे तू असं प्रत्येक ठिकाणी म्हणतो रे आईच्या ठिकाणी नाही नाही आईच्या नाही ठिकाणी नाही नाही तुला नाही. मानसच येत नाही मी कबूलच नाही करणार तुम्हाला नाही तुमच्या ते वहिनी बायकोवर विचार विश्वास नाही का? आता हा. तू मध्ये नसतं ना तुझा खून पडला तेवढा टाइम तुला धरलेच मी तू घाबरूच नको तू बेटरे कुठे आणि तुला काय म्हणला हा काय म्हणला तुला ते म्हणे वहिनी तुम्ही लय सुंदर दिसता आणि आज साडी लय भारी घातली हा. आणि हाय म्हणून जाते आम्ही लांबून लांबून बघत राहतो तू तू दिली राहते का बस का रे बरं बाय बायको मग तुला काय म्हणायचं बा? चांगलं राहू नाही का नाही, चांगलं राहिलं हा? पाहिजे येस, येस, नाही तर स्वामी. असं कर 5 लिटरचा काळा वांगा ना आणि आज चेहरा ओतून दे बरं मला सांग मी तिला कधी गळ्यात हात टाकला सांग बरं विचार बरं विचार काय- कधी काय गळ्यात हात टाकला? टाकला? एक तास गप्पा मारत होता मात्र मग नाही, काय मला हात टाकला होता का मग काय पण नाही, खोटं बोलता काय? का? आईला काय तुम्ही अरे हा. वाद लावू देऊ राहिले आमच्या हात हा? आपल्या दुश्मनी पाहिजे त्याचं घर जाळे तू काय तू आपण तुमचं मग तुमची दुश्मनी आहे काय मग ते एवढं मारामारी का बरं झाले मी काही अरे दोस्ती त्या म्हणून- आईचं खोटं आपण तुमच्या चिपटी अरे तुमचा जाळ करा तिकडे म्हणजे तुम्ही मा बायकोला मध्ये घेऊन दर याला हा? दर याला नाही कोणला? बोल राहिला हा कोणला हा मग आम्ही दुश्मन एक होऊन जातो काय बोल राहिला म्हणजे अच्छा? हा? अरे मग तुम्ही काय बोल राय म्हणजे मग अहो तुमच्यामुळे आमचा संसार साब्या. सुटला ना. काय काय म्हणतो म्हणजे आम्ही जर एकत्र झालो ना हा तुम्हाला दोघांना ठोकू आम्ही म्हणजे ना करता तू काही आरोप घेऊ राहिला ठोकू अहो, आम्ही. माझ्यावर का ए, बरं अरे बोलली? बाई, यानं सांगितलं मला मग तू त्याची धर ना त्याला काय बोलायचं बोलते वहिनी अरे, विचार हं? तो आहे ना कोंगाडा कोय ना तू काय दुसरे बायक पाहतो मी कुठं चांगला हा? काहीतरी पाहतो मी का बा तिला काहीच नाही का हाय मग वहिनी या बा तुम्हाला नाही म्हणतो ना बाबूराव मी इथून पुढे तुमच्याशी बोलणार बी नाही काही बी नाही नाही, अहो, यायचंच यांनी नाही. लोकं बरोबर यायचंच त्यांचं. नाही. नाही येणार नाही यायचंच येणार नाही. माझं सरळ जायचं आलो तर माय मी येत तो वर. येत. पाहिलं का पाहिलं का पाहिलं का नालायक धर, तुझी का ते? या माणसाची नजर चांगली मग? नाहीये चायला तू तुझं अशी गमत करून गेला मिशीवाला दर्रा दाढीवाला अरे बाई तुझ्या नवऱ्याला हा. सांभाळ ना जरा बरं जर याच्या पुढे जर तुम्ही जर बा बायको का वाईट नजर जर बघितलं हा तो मारला दांडच कापून टाकेल आता हा कापस कापस तू त्याचा. हा. लय वळवळ करतोय ना नाही नाही आता बोलणारच नाही ते तो बायकोला टुरणार नाही मग हा. बरं का वहिनी तुझ्यामुळं झालं तुझ्यामुळं मोकळा सोडला ना तू मोकळा सोडला ना तू त्यानं जर दांडा कापले सगळे पंचायतून आपण चल हो भाऊ ए बाबूराव नाही रे बाबा तिथे कुठं नाही लागत तू ऐक बाबा तू म्हणजे लोकांमुळे आपला संसाराचा नको. अरे नुकसान यायच्या करता का? दुष्परिया झाल्या यायने काय हा. केलं तर शिरपे आला आणि मला उलट पालट सांगितलं समयाबद्दल माझ काही मा नाही गेलं टेन्शन वाढलं तरी मी म्हटलं बाय बायको तशी नाही त्याला म्हणलं मी त्याच्या मार गच्ची धरली मी हा, तिथं नाही नाही हा? या बाय भाऊ तू तू असं काही काळ गोर मनात आणू नको आणि मी खरंच येणार नाही या बाबा त्या बांधून नाही, जाते तू त्या बांधात जायचं हा, बाय. तिकडून बाय जायचं. बायको या अहो, बांधात राहायचं. यांची नजर साप आहे त्यांचीच नजर पापी नजराचा हा का? माणूस येतो आणि त्याची नजर फिरायला काय टाइम लागेल नाही रे भाऊ कशाला फिरून हा त्यांची शक्य मा बायको किती भारी आहे ते आहे ते. आणि असं कधी होईल का त्याची शक्य आहे बायको का कधी हातो का राहणार म्हणजे दाखव नाही हो मी बाहेर नाही निघू देत हा, हा बरोबर आहे. बळ तो लोकांच्या बाया सापडीत राहतो ऐकून अहो लोकांच्या बाय नाही ते बायकांना सुख देतात तुम्ही दिलं का मला सुख एक दिवसाचं तरी हा का हा तू चाल उद्योग न करू हा का त्यांच्या मला 4-4 बाय काय का तोंड नाही घालायची तू चाल हा मला एकच वारी केलीची बरं. बरं नीट राहिले तर बागडा असा धापा धापा मारीला चाल भूक लागली डाबा नाही आणला तो आ, बोलू- या डाब्या पाय पार इडव आलो तो कर कर चाल बोलू सुद्धा चाल, देत नाही माणूस आलेच ये माणूस पुढे